मेरी आवाज ही पहचान है। सगळ्या जगभरात ज्या जादुई आवाजाचं गारुड आहे तो आवाज मात्र आज शांत झालाय। भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी आली आणि जगभरातल्या लाखो चाहत्यांच्या काळजामध्ये धस्स झालं। गेली कित्येक दशक जो आवाज ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे झालो तो आवाज आजपासून शांत झालेला आहे। लता दीदींच्या रूपानं या देशानं नव्हे तर जगानंच एक गान सरस्वती प्रत्यक्षात अनुभवली। मात्र वयाच्या 92व्या वर्षी दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं। लता दीदींचं पार्थिव प्रभुकुंजवर आणल्यानंतर राज ठाकरे, अमिताभ बच्चन यांच्यासह विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी पार्थिवाचं दर्शन घेतलं। त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास लता दीदींच्या पार्थिवाच्या अंतिम प्रवासाला प्रभुकुंजवरून सुरुवात झाली। संगीत से बने गानों से उन्होंने नई पीढ़ी को भी शास्त्रीय संगीत को जानने का और उसकी मधुरता को पहचानने का मौका दिया। आज लता जी हमारे बीच में नहीं है। हमेशा गीता में, ईश्वर में इनकी श्रद्धा रही। मैं ईश्वर के श्री चरणों में यही प्रार्थना करता हूँ कि लता जी की आत्मा को चीर शांति दे और उनके चाहने वालों को इस सदमा सहन करने की शक्ति दे। ओम शांति शांति शांति। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली। अनेक इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा लता दीदींनी गायलेली गाणी अजरामर झालेली आहेत। भारतरत्न लता मंगेशकर यांचं योगदान देश कधीच विसरणार नाही। त्यांच्या निधनानं संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे अशी भावना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे। आज ही जानकारी प्राप्त हुई सुबह की भारत रत्न लता मंगेशकर जी अब हम सबके बीच नहीं रहे। लता जी का जो योगदान भारत में रहा है, भारतवासी किसी भी सूरत में उनको भूल नहीं सकते। मुझे याद है कि जब भारत रत्न की उपाधि से उन्हें नवाजा गया था, जिसमें उनको सम्मानित किया गया था, उस समय समाज जीवन के हर क्षेत्र से इस बात की प्रशंसा की गई थी। यह चयन बहुत ही उपयुक्त हुआ है। लेकिन अब वो हमारे बीच नहीं रही। मैं ज्यादा कुछ न कहते हुए इतना ही कहना चाहूंगा कि यह एक अपूर्णीय क्षति है और मैं उनके प्रति अपनी हार्दिक श्रद्धांजलि अर्पित करता हूं। लता दीदींचं योगदान हा देश कधीच विसरू शकणार नाही असं राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं। तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुद्धा लता मंगेशकर यांच्या निधनाविषयी शोक संदेशामध्ये आपल्या सहवेदना व्यक्त केल्या। भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या समृद्ध सुरांनी संगीताला एक वेगळी उंची दिली। भाषांच्या सीमा ओलांडून त्यांनी आपल्या सुमधुर सुरांमधून विश्वविक्रम केला। त्यांच्या निधनामुळे देशाचं मोठं नुकसान झाल्याची भावना ओम बिर्ला यांनी व्यक्त केली आहे। लता मंगेशकर जी के निधन पर मैं अपनी गहरी संवेदना व्यक्त करता हूं। अपने समृद्ध स्वरों से उन्होंने संगीत को नई ऊंचाइयां दी। लता दी के गाए गीत लोगों को जोड़ते थे। भाषा के बंधन को तोड़कर उनके गीत विश्व के प्रत्येक हिस्से तक पहुंचे। उनके गाए गीत पूरे विश्व को भारत से जोड़ने का महत्वपूर्ण कार्य करते थे। ऐसे अनेक अवसर आए जब उन्होंने हमारे सैनिकों का मनोबल बढ़ाया। उनसे प्रेरणा पाकर लाखों युवा संगीत से जुड़े। उनका निधन संपूर्ण राष्ट्र के लिए अपूर्णीय क्षति है। हम भले ही वो हमारे बीच में नहीं रही, लेकिन अपने गीतों से उनकी सदैव स्मृतियां हमारे बीच में रहेगी। ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे। उनके परिजनों और प्रशंसकों के प्रति भी मेरी संवेदना। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सुद्धा लता मंगेशकर यांच्याविषयी आपल्या आठवणी जागवल्या। 2 वेळेला मुंबईत भेट झाल्याचं सांगतानाच लता दीदींना आपल्याविषयी विशेष स्नेह होता। दीदींच्या जाण्यानं देश शोकसागरात बुडाला असल्याची भावना अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली आहे।
लता मंगेशकर जी के साथ मेरी मुलाकात भी 2 बार हुई थी बॉम्बे के अंदर। मेरे प्रति बहुत स्नेह था उनका और पूरे देश के दिलों पर राज करने वाली वो ऐसी एक शख्सियत थी, वो हमारे बीच से चली गई। इतिहास में उनका नाम अमर हो गया है। पूरा देश आज गमगीन होगा। संपूर्ण देश शोकसागरात बुडाल्याची भावना देशभरामध्ये व्यक्त होतीये। काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनीही लता मंगेशकर यांच्या निधनाविषयी दुःख व्यक्त केलंय, शोक व्यक्त केलेला आहे। 1000 वर्षातनं एखाद्या अशा व्यक्तीचा जन्म होतो। लताजी अशाच एक महान व्यक्ती होत्या, अशा शब्दात गुलाम नबी आझाद यांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे। आज भी कई ऐसे गाने हैं कि आंखों में आंसू आ जाते हैं, क्योंकि ये ऐसी आवाज़ है, इसको सुन के ही मेस्मराइज हो जाता है इंसान, एक खो जाता है इंसान। ये वो आवाज़ है कि हर आदमी जो बूढ़ा है, जवान है, नौजवान है, बच्चा है, औरत है, मर्द है, लता जी की आवाज़ को सुनकर वो ठहर जाता है, थम जाता है दिल जैसे अपने जगह। ये सब एक आखिरी छोटा मेरे वतन के लोगों जो सैकड़ों हजारों सालों तक भारत को एकीकृत, संगठित, मजबूत, ये तो रहेगा हमेशा। और इस तरह से इन्होंने और कई गाने गाए हैं, देशभक्ति के गाने गाए हैं, रफ़ी साहब के साथ गाए हैं, खुद भी गाए हैं, जो हमारे देश को हमेशा इकट्ठे रखने का पैगाम देते हैं। लता दीदी आता आपल्यात नाहीत, पण लता दीदींच्या निधनामुळे अवघा देश शोकसागरात बुडाल्याची भावना माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलेली आहे। लता दीदींनी केवळ देशातच नाही तर जगभरामध्ये आपल्या सुरांमुळे भारताचं नाव मोठं केलं, अशा शब्दात जावडेकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे। लता मंगेशकर जी का निधन देश को रुलाया है। वो भारत रत्न थी, हमारे सबके दिलों में बसती थी। दुनिया में भारत का नाम रोशन करने में वो एक प्रमुख कलाकार थी। उनके जाने का सबको बहुत दुख होता है। वो देशभक्त भी थी, मराठी भाषा, सभी भारतीय भाषाएं और उसके साथ साथ इतिहास पर भी उसका खास अध्ययन था। उनको हमारी विनम्र श्रद्धांजलि हमेशा याद रहेगी। आपल्या भावना व्यक्त केल्या। दीदींच्या सुरेल सुरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं। त्यांच्या जाण्यानं प्रत्येक घर शोकाकुल आहे। स्वर्गीय आनंद देणारी त्यांची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्यचंद्र असेपर्यंत राहतील, असंही त्यांनी म्हटलंय। संपूर्ण देशाच्या पातळीवर 2 ते 3 दिवस दुखवटा पण जाहीर करण्यात आलेला आहे, अशा प्रकारची बातमी मला समजलेली आहे। परंतु खरोखरीच जोपर्यंत चंद्र आणि सूर्य हे आहेत तोपर्यंत लता दीदींची गाणी हे जग, हा भारत देश आणि हा महाराष्ट्र पुढं अनेक पिढ्या ऐकतच राहणार आहे, ह्याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये तिळमात्र शंका नाही। पुन्हा एकदा मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। वयाच्या 92-93 वर्षी ते आपल्याला सोडून गेल्या। करोनासारखा आजार त्यांना झाला होता, त्या आजारातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, ते बाहेर पण पडल्या होत्या, पण पुन्हा काळाने हे सगळं आपल्या पुढं मांडून ठेवलं आणि त्यांचं दुःखद निधन झालं। राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही लता दीदींविषयीच्या आपल्या आठवणी जागवल्या। लता दीदींनी आपल्या दैवी स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं।
लता दिदी आपल्यामध्ये देहरूपानं नसल्या तरी सुमधुर स्वरांनी त्या अजरामर झाल्या आहेत अशी भावना थोरात यांनी व्यक्त केलेली आहे. लताजींजवळ प्रचंड असं हे वैभव होतं गायनाचं, आणि म्हणून लताजी ह्या आपल्या सर्वांचा मानवतेचा एक ठेवा आहेत. त्यांची गीतं ही मानवतेचा ठेवा आहे. आणि मानवता जोपर्यंत आहे, माणूस आहे, तोपर्यंत लता दीदी या सर्वांना कायम आनंद देत राहणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मी लताजींना या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना साड्यांची विशेष आवड होती. व्हाईट आणि क्रीम कलरच्या साड्या त्यांना आवडायच्या. कोल्हापुरातल्या चंद्ररूप दुकानातून त्या नेहमी साड्या खरेदी करायच्या. लता दिदींच्या जाण्याची बातमी कळताच इथल्या सर्वांवर शोककळा पसरली आहे. तर मी लहान होतो ते दिवाळीला यायचे आणि आम्ही सगळे जे कझिन्स होतो, माझे भाऊ वगैरे छोटे असताना आम्हाला फटाकडे वगैरे घेऊन ते आम्हाला पन्हाळ्याच्या त्यांच्या घरी घेऊन जायचे. आणि संबंध म्हणजे कर्नाड फॅमिलीशी आजोबांपासून संबंध आहे. त्यांचे आजोबा होते, माझे मोठे काका डॉक्टरांशी संबंध होते, छोटे काका जे आहे ते मागच्या वर्षीच वारले, त्यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांचे ते नेहमी यायचे कोल्हापुरात, कधी पण यायचे. चंद्रूपमध्ये त्यांची एक व्हिजिट होती, त्यावेळी ते यायचे, त्यांना साडी वगैरे दाखवायचे. त्यांची स्पेशालिटी होती, त्यांना व्हाईट आणि क्रीम साड्या पाहिजे असायचे. चंदेरी, माहेश्वरी, इंदोरी आणि बनारसी हे सगळे साड्या त्यांना आवडायचे. आणि काका पण त्यांच्याशी एकदम हसत खेळत, असं कधी वाटायचं नाही की एवढे मोठे हस्ती आहे, एवढे मोठे गायक आहे, की बाबा आपल्याशी एवढे चांगले हे आहे. पण दुकानात यायचे, घरी पण दिवाळीत त्यांची कधी पण हे असायची, ट्रिप असायची कोल्हापूरला, घरी येऊन जेवून जायचे. कोल्हापूर आणि लता दिदी यांचं नातं अनोखं होतं. चित्रपटसृष्टीचा उदय कोल्हापुरातून झाल्यामुळं लता दिदींच्या करिअरला कोल्हापुरातून सुरुवात झाली. त्यावेळेला मंगेशकर कुटुंबियांची परिस्थिती खूप बेताची होती, त्यामुळे सुरुवातीला भाड्याच्या खोलीत त्यांना राहावं लागत होतं. मंगळवार पेठेतल्या लक्ष्मण कारेकर यांच्या घरी वयाच्या 10व्या वर्षांपासून आई वडिलांसोबत त्या राहायला होत्या. या काळात त्यांना जेवणसुद्धा मिळायचं नाही. त्यांचा स्वभाव सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा असा होता. लहानपणी त्या जनावरांचं शेणसुद्धा गोळा करायच्या. आजपर्यंत त्यांनी या घरांची नातं कायम ठेवलं होतं. कधी काळी कोल्हापुरात आल्या तर या घरातल्या लोकांना त्या भेटून जात असत. आशा भोसले यांनीही नुकतीच या घराला भेट दिली होती. कोल्हापुरातल्या याच घरी त्या कित्येक वर्ष वास्तव्याला होत्या.